नमस्कार मित्रांनो, मी सागर मदने. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण पाहणार आहोत जवळपास 100 वर्षापूर्वी धरणाच्या पाण्याखाली गायब झालेलं एक अतिशय प्राचीन मंदिर. नीरा नदीच्या काठावर वसलेला भोर तालुका. या भोर तालुक्याच्या ठिकाणापासून 32 किलोमीटर अंतरावरती वेळवंडी नदीच्या काठावर निसर्गाच्या कुशीत वसलेलं कांबरे हे गाव. कांबरे गावामध्ये सध्या आपण पोहोचलोय. गावामधल्या प्राथमिक शाळेच्या समोर आपण आपली गाडी पार्किंगला लावलेली आहे आणि या रस्त्यानं आता आपल्याला मंदिरापर्यंत पोहोचायचं आहे. इथून साधारणतः 5 मिनिटं लागतील आपल्याला मंदिरापर्यंत पोहोचायला. कांबरे गावातून या कच्च्या रस्त्यानं आपण मंदिराकडे निघालो. शेकडो वर्षापूर्वी धरणाच्या पाण्यात बुडालेलं मंदिर म्हणजे जणू कांबरे गावचं सर्वात मोठं ऐतिहासिक वैभव. धरणाच्या पात्रात बरोबर मध्यभागी आजही हे मंदिर विराजमान आहे. दरवर्षी 10 महिने पाण्यात असणारे आणि उन्हाळ्यात फक्त 2च महिने पाहायला मिळणारे हे मंदिर आश्चर्य वाटावं इतकं सुंदर आहे. ब्रिटिश सरकारने 1928 साली भाटघर धरण बांधले आणि या धरणामुळे बरीचशी गावं पाण्याखाली गेली. काही गावं कायमची स्थलांतरित झाली. दरवर्षी उन्हाळ्यात धरणाचे पाणी जसजसे कमी होते तसतसा नजरेस पडतो धरणाच्या पाण्यात बुडालेला शेकडो वर्ष जुना अनमोल ठेवा. मी जेव्हा कधी कुठं शूटिंगला जातो ना, मला असं वाटत असतं की त्या ठिकाणी शांतता असावी, जास्त लोक नसावेत, जेणेकरून आपल्याला ती वास्तू अगदी व्यवस्थित पाहता येईल. आणि माझं नशीब फार चांगलं आहे. आज दिवस उगवायलाच मी या ठिकाणी पोहोचलेलो आहे आणि सध्या या मंदिरामध्ये कोणीही नाही आहे, मी एकटाच आहे. त्यामुळे आपलं दर्शनसुद्धा फार सुंदर होणार आहे आणि त्याचसोबत हे मंदिरसुद्धा मला अगदी व्यवस्थित तुम्हाला दाखवता येईल. बघू शकता, पूर्णपणे दगडात बांधलेलं हे मंदिर आहे. त्याच्यावरती अतिशय सुंदर असं दगडामध्येच कोरीव काम, नक्षीकाम केलेलं दिसून येत आहे. मंदिराच्या समोर 2 नंदी महादेवाच्या मूर्ती आहेत, एक शिवपिंड सुद्धा आहे आणि आणखी काही मूर्ती आहेत ज्यांची सध्या मोडतोड झालेली दिसून येते. हे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आणि मंदिराचा परिसर पाहिला तर अतिशय शांत आहे. हे आहे कांबरेश्वर महादेवाचं मुख्य मंदिर आणि मंदिराच्या समोर पाहायला मिळतात काही मूर्ती आणि नंदी महादेव. बघू शकता किती सुंदर अशा पद्धतीच्या मूर्ती आहेत, पण याला शेकडो वर्ष होऊन गेली आणि बरीच काळ पाण्यामध्ये असल्यामुळे सुद्धा या मूर्तींची आता झीज होऊ लागली. एक शिवपिंड सुद्धा इथंच पाहायला मिळते. आजूबाजूचा परिसर अतिशय शांत, स्वच्छ आणि सुंदर आहे. आणि मंदिराचा हा मुख्य दरवाजा, इकडे वरती श्री गणेशाची मूर्ती पाहायला मिळते. हे प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला असे कोनाडे आहेत, देवळे असावेत कदाचित. आणि इथून आतमध्ये गेल्यानंतर सुद्धा आपल्याला या ठिकाणी एक नंदी महादेव पाहायला मिळतो. आणि बघू शकता याचं बांधकाम पूर्णपणे दगडात बांधकाम आहे, फारच सुंदर.
हे आहे गाभाऱ्याचं मुख्य प्रवेशद्वार. तुम्ही बघू शकता इथे कीर्तिमुख पाहायला मिळतंय. वरच्या बाजूला एक श्री गणेशाची पहिल्या प्रवेशद्वारावर पाहिली होती तशीच मूर्ती आहे. आणि सध्या गाभारा पूर्णपणे पाण्यात आहे. जी शिवपिंड आहे ती सध्या पाहता येणार नाही. आत एक मूर्ती सुद्धा आहे, पण गाभाऱ्यात पूर्णपणे पाणी असल्यामुळे त्या शिवपिंडीचं दर्शन नाही आपल्याला घेता येणार. जवळपास 100 वर्ष पाण्यात राहूनही आजही हे मंदिर तितकंच भक्कम आहे हे पाहून आश्चर्य वाटते. पूर्णतः दगडात बांधलेलं हे मंदिर महाराष्ट्राच्या धार्मिक आणि आध्यात्मिक परंपरेचा समृद्ध वारसा जपत आहे. कामरेश्वर महादेवाचं हे मंदिर तर सुंदर आहेच, पण त्याचसोबत मंदिराच्या मागच्या बाजूला जी पाण्याची विहीर आहे ना, ड्रोन कॅमेऱ्यामधून ज्यावेळी आपण मंदिर पाहतो ना त्यावेळी ती विहीर सुद्धा या मंदिराची शोभा वाढवताना पाहायला मिळते. म्हणजे मंदिर जितकं सुंदर दिसतं ना तितकीच ही पाण्याची विहीर सुद्धा सुंदर आहे. बघू शकता गावातील लोक शेतीसाठी पिण्यासाठी कदाचित याच विहिरीमधून मोटर आणि पाईपलाईनच्या साहाय्याने पाणी नेत असावेत. तर फार सुंदर मंदिर आहे. मंदिराच्या शेजारीच या बाजूला एक पाण्याचं कुंड आहे, पाहू शकता. मंदिराच्या डाव्या बाजूस या ठिकाणी गायमुख असून सध्या ते पाण्यात आहे. दरवर्षी मे आणि जून महिन्यात हे मंदिर पाहता येते. मात्र यावर्षी पाऊस उशिरा सुरू झाल्यामुळे जुलै महिन्यातही हे मंदिर सहज पाहता येते. दगडात पूर्ण काम आहे त्याच्यामुळे एवढे वर्ष राहिले ना. वरचा फक्त कळच उडाला, हा. कॉर्नल उडालाय, त्या साईडचा कॉर्नल उडालाय, शेतं कळच ते उडत चाललंय. जत्रा बित्रा होती इथं काय? जत्रा महाशिवरात्र त्याची भरवतो ना आम्ही, वर भरवतो. पण त्यावेळी पाणी जास्त असेल इथपर्यंत येत नाही तिथवर येतो ना. ते शेच हे आहे ना, आपला मुखवटा आहे ना, हा हा. ते ती काय त्या दगडापाशी आणून पुसतो ना. सगळं गाव येतं. अख्खं गाव म्हणजे भरपूर गाव येते. जत्रा महाशिवरात्राच, महाशिवरात्री या दिवशी महाशिवरात्र त्याची नावच त्याचे जत्रा. ते काय पाऊस ह्याला आपण वर नेऊ शकत नाही. हो मंदिर नाही ना नेऊ शकत, आणि ते जुनं मंदिर आहे हं. असं परत बांधता सुद्धा येणार नाही. छे येडे काय लोक चट पडतात. आता एवढ्या वर्ष पाण्यात राहून बघा की दगड तरी हल्लाय का त्याचा. ते एक हे काय नागोबा तिथे एक हे. पण ते काय? अर्धच राहिले. हा तिथं पण एक छोटं मंदिर आहे का? नागोबाच आहे. बर हं. ती पण पाण्यात गेले नाही. मग पहिलं काय इथं गाव होतं नाही गाव नव्हतं, मग? हे पोपर बांधलेले. आपल्या कुठं कळते आपल्या दादा. पण ती जुनं काय आजोबा गावाला वडील शेत सांगत होतं, असते. हे शेत लोकांची शेती होती का? हा. हे काय ताली बिली दिसत ना, हा. ही शेती होती. पण शेती असल्यामुळं धरण झाल्यामुळं शेती गेली. मग काय करणार, हे रात्रीत बांधून गेलेत म्हणतात. म्हणजे आख्यायिका तशी सांगतात लोक म्हणून आपल्या. लोक सांगतात म्हणून आपण म्हणायचे, हा. पण रात्रीत बांधून गेलेली ती. हे बांधून ते बांधायला गेली तर तिथं कोंबडा आरला वाटतं, ती स्टॉप केलं. म्हणजे ते अर्धच पण- होतं का? हा? अर्धच होतं का? अर्ध आहे, थोडं अर्ध राहिले ना, हं, हं. अर्ध राहिले ना. मग त्याच्यावर साक्षी तिथं मूर्ती कसली होती? हा? ते वर दिसतंय काहीतरी. गणपती. गणपती दरवाजावर एक गणपती आणि तिथे गणपती. हे गणपतीच आहे की.
ही गणपतीची मूर्ती होती की. ती ना हा. हा ते आता एवढे वर्ष पाण्यात राहिल्यामुळे जरा जीर्ण झाली ते जरा ते लाटांनी नाही का, हो पाणी पाण्याच्या पूर्ण लाटा. वरपर्यंत असतं त्याच्यामुळे नाही का. लाटा लाटा. भावाने बहिणीला लाट मारली हा म्हणून ती किड काढते. असं त्याच्यात शिल्प कोरलेत का? हा म्हणजे भावानी बहिणीला लात मारली म्हणून त्याच्या पायात किड झालं हा. असं त्याच्यात कोरले. कोरलंय म्हणजे म्हणतात लोक इथं आहे कुठं. म्हणजे तुम्हाला जुनी लोक सांगतात का तुमच्या आधीची? म्हणजे भावाने बहिणीला लात मारली ना, ते किडे पडले पायात, मग ती अशी वेचते. वेचते अशी अशी ही पद्धत दिलेली. कांबरेश्वर मंदिर आपलं पाहून झालेलं आहे. आता आपण पुन्हा घरी परत जाऊयात. बघू शकता असे सर खांदलेत बाजूने, त्यामुळे जी माती वाहत वाहत मंदिरापर्यंत जात होती ना, त्याला थोडासा कंट्रोल बसलाय. माती इथंच अडून राहते. आणि इथले जे स्थानिक नागरिक आहेत ते असं सांगतात की हे जे मंदिर आहे ते असं मातीनं भरत आलेलं आहे. म्हणजे पूर्वी फार खोल होतं, पण जसजसं पाणी वाढेल तसतसं पाण्यासोबत माती वाहत येते आणि मंदिर हळूहळू मातीच्या ढिगाऱ्याखाली दबत चाललंय. पाण्यात तर दरवर्षी असतंच, पण मातीखाली सुद्धा हे मंदिर दबत चाललंय. तर मंडळी, दरवर्षी धरणाच्या पाण्यात बुडणारं हे अप्रतिम मंदिर फक्त भोर तालुकाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला माहीत व्हावं, यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.